तिथं जाऊन काय काम करणार ग? अगं ऑफिस मध्ये करतील की काहीतरी काम, मॅनेजर किंवा क्लर्कचं काम करतील. हा. पण त्या विक्रांत साहेबाला चालणार आहे का? अगं न चालायला काय झालंय, सगळे कामगार इंद्रजित सरांच्या पाठीशी आहेत. त्यांना ऐकावंच लागत. चालू दे तुझं, मी हाय आत. इंद्रजित सर फॅक्टरीमध्ये मॅनेजर म्हणून कामाला गेले तर चांगले कपडे हवेत. त्यांना वाईट वाटायला नको. त्यांच्या अंगावर चांगलाच शर्ट असायला पाहिजे. अहो, जेवायला येत आहे ना? भूक लागली आहे सगळ्यांना. नाही म्हणजे सकाळपासून कोणीच काही खाल्लेलं नाही ना, भूक लागली असेल. ठीक आहे. अहो ऐका ना, मला थोडं तुमच्याशी बोलायचंय. पुरे झालं ना आता हे सगळं. आणखी कधी कधीपर्यंत म्हणजे काय म्हणायचं तुला नेमकं? अहो तसं नाही, पण हे सगळं करून आपल्याला तरी काय मिळणार आहे सांगा ना? फक्त त्रासच. त्रास कसला आपल्याला? त्रास तर त्यांना व्हायला पाहिजे. नाही बरोबर आहे तुमचं, पण हा विषय संपवला असता तर म्हणजे ह्यातून काहीतरी मार्ग काढला असता. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, म्हणजे हे सगळं पुन्हा पुन्हा होणार नाही ना. हा, म्हणजे तुझं म्हणणं आहे की यातून आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मार्ग काढायचा आहे ना? उत्तर हवंय ना? मग ऐक, या जन्मात तरी ते शक्य नाहीये. आता विचारायचं नाही पण विचार करायचाही नाही. आता मी शांत बसणार नाही. पुन्हा जर अशी भाषा केली ना तर तुम्ही त्यांच्यासोबत त्या वस्तीत जाऊन राहिलात ना तरी मला फरक पडत नाही. ते बघ राणे, राणे आगे इकडे. इथे का तुम्ही? हा काय झालं, कशाला बोलवलं मला? अगं उद्या रंगपंचमी आहे ना, मग काय करायचं? काय का आता काय करायचं म्हणजे? काय करतात रंगपंचमीला? रंग खेळायचे गोटा, अजून काय? अगं रंगपंचमी दिवशी पहिल्यांदा इंद्र सर वस्तीत आहे. काहीतरी पेशंट झालं पाहिजे ना. हो रे, बरोबर आहे तुझं. इंद्रजित सर, आबासाहेब, मालती मॅडम सगळेच इतकी वस्तीत. काहीतरी भारी केलं पाहिजे रे आपण. तेच म्हणतो ना, काहीतरी करायला पाहिजे. तू सांग ना काय करायचं. काय करायचं? तुला काही सुचतंय का? त्याला काय सुचत असतं तर तो आपल्या कंपनीचा एमडी नसता का राणे झाला. कामगार म्हणून काम केलं असतं का त्यानं? हे बरोबर आहे तुझं. करायचं काय आता? राणे तूच विचार कर काहीतरी. आता तूच डोकं लाव. थांबा, विचार करू दे मला. हा सुचलं. ऐका, आता काही राहिलं नाहीये. सगळी स्वप्न धुळीस मिळालीत माझ्या. काही नाही. उर्मिला काय झालंय? काय झालं म्हणून काय विचारतोयस तू? काल काय स्वप्न बघितली आपण? क्रूजवर जायचं, वर्ल्ड टूर करायची, प्रत्येक देशामध्ये जाऊन वेगवेगळी वाईन ट्राय करायची. पण आता तर इथे खाण्याची सुद्धा मारामारी झालीये. तुझा बाप काही मूर्ख आहे का रे? गप्पच ना. ह्या वयामध्ये आराम करायचा सोडून स्वतःही त्रास करून घेतात आणि आपल्यालाही त्रास देत आहेत. अरे सगळेजण घर जेव्हा सोडून गेले ना, तेव्हा वाटलं होतं ह्या घरामध्ये फक्त मीच बोलेन. पण तुझा बाप काय बोलतो? आम्ही बोलतो तेव्हा आम्हीच बोलतो. सगळी धुनी भांडी सगळं काही घरातलं मलाच करावं लागतंय. वैतागले विक्रांत, मी वैतागलीये. बघ किती वाजलेत बघ जरा.
ह्या वेळेपर्यंत माझी एक झोप झालेली असते, पण मी काय करते तर किचन मध्ये भांडी घासत बसली. उर्मिला, हे बघ, तुला तुला भूक लागली असेल, मी तुझ्यासाठी बिस्किटे घेऊन येतो. बरं, काय आणू? मला शांत